वळ वळ टाक इकडं. अरे 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 ते तर तू हे केलं या गरज चिटकायची नाही का? टाका मी चालले घेऊन तिकडं. गाईस आता आपण करतोय खायला सुंदर लागते तांदळाच्या पापड्या वाफेवरच्या. हे आहे तांदळाचं पीठ. काय काय करून घेतलं आपण याच्यात मम्मी? आधी तांदूळ भिजून घेतले, त्यानंतर त्याला वाळत घातले. 2-3 दिवस भिजत घातले ना, 4 दिवस. त्यानंतर त्याला वाळत घातले, त्याचं पीठ करून आणलं. त्याला सावलीत वाळायचं मग. हा सावलीत वाळवायचं, उन्हात नाही, फॅन खाली. त्यानंतर त्याला दळून आणलं, म्हणजे पीठ केलं त्याचं. त्यानंतर त्याच्यात काय टाकलं ग? त्याच्यात जिरे कुटून टाकायचे. हा जिरे आणि मीठ टाकायचं चवीनुसार. आणि थोडंसं असं घट्ट करायचं, एवढं असं घट्ट. एवढं घट्ट 10 मिनिटासाठी त्याला भिजवायचं. आणि पाण्याला उकळी आणल्यावर पाण्याला उकळी आणायची. थोडं रिस्की काम आहे, अंडर सुपरविजनच करा तुम्ही, नाहीतर हात ह्याच्यात बाजू शकतो. मी तर पहिल्यांदाच करते. हा बिंगो 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 सुईने काढ आणि फटाफट काढायचं. आणि तुझ्याकडे वळ. त्यानंतर हे असं पाण्यात टाकायचं हिला, आणि हिला असं मित्रांनो लय कष्टात म्हण काढायचं. अशी गोल झाली पाहिजे बघा, मस्त. ओके. हे परत ताट पाण्यातून काढून घ्यायचं, पुसून. याला स्वच्छ पुसून घ्यायचं, ओलं नाही राहिलं पाहिजे. ओके. मला शिकवी ती. आणि हे मी फर्स्ट टाइम करते, ते पण मी एक्सपर्टच्या अंडर करते. माझी मम्मी एक्सपर्ट आहे याच्यात, तर त्याच्यात करते. ओके. तर तुम्ही पण डायरेक्टली करू नका, ज्यांना कोणाला येत असन, कारण की उकळतं पाणी आहे इकडे, त्यामुळं हात वगैरे बाजू शकतो, वाफ लागू शकते गरम पाण्याची. आणि तळल्यानंतर खूप भारी होतात. फॅन खाली त्यांना अशा वाळत घालायच्या, तर त्या खायला पण एकदम भारी टेस्टी होतात. मेहनत पण तेवढी आणि मेहनत पण तेवढीच आहे. डब्बल मेहनत आहे आणि एक्सपर्ट जेवण खाणं आहे. काय बोलते. आणि ही तयार होईपर्यंत ही झाली पाहिजे तुमची, ठीक आहे? म्हणजे हे, कारण की फटाफट करायचंय, नाही तर गॅस, नाही तर गॅस पण वाया जातो. ठीक आहे. 15 दिवसाचा आठवड्यात. हा. आणि हे सुईने काढायचे, ठीक आहे? वळ तुझ्याकडे वळ. हे बघा अशी निघती व्यवस्थित, ठीक आहे? मस्त निघतात, भारी होतात. ड्रायव्हर शिकवायला मला सांगितलंय मी, सुपरवायझरच्या अंडर करते मी, एक्सपर्टच्या अंडर. आणि असं नाही की मला प्रॅक्टिस आहे, माझा पहिला दिवस आहे ना का मम्मी? मी कधीच नाही केल्या, फर्स्ट टाइम करतेय. आणि मी फर्स्ट टाइम मध्येच एक्सपर्ट झालीये. करायला सोपे आहेत, पण तुम्हाला टेक्निक आली पाहिजे. मी 4-5 वेळेस बघितलं हे मम्मीचं, म्हणजे लहानपणापासून बघते मी. ट्राय आत्ता केलंय, फर्स्ट टाइम ट्राय केलंय मी, नाहीतर मला येत नाही. हा, मी बघत बसायचे फक्त, आणि ते वाळले की खायचे, एवढंच काम होतं माझं. वडे पळून द्यायचे मला. काय वडे वाळले का ते खायचे थोडं. ह्या मस्त अशा जाड होतात बर का. तुम्ही विचारू शकता यांना, बिझनेस करायचा असेल तर. पण तुमचा काम नाही गंजय. घरात खायला तेवढा घाम नाही घालू,
विकायच्या बनवल्या आता तुमच्या आंघोळ तिथं. हे जे पाणी आहे ना हे साधं पाणी आहे बरं का. तुम्हाला वाटतं काय टाकलंय त्याच्यात? काय टाकलंय का ग मम्मी? काय नाही, स्वच्छ पाणी घ्यायचं, स्वच्छ पाणी उकळून घ्यायचं. तेच टाकलं. घाण झालं तर बदलून घ्यायचं परत. हा, पाणी घाण झालं तर परत त्याला चेंज करून घ्यायचं. ठीक आहे. इंटरेस्टिंग आहे नवीन नवीन करायला, पण घाम निघतो जसं मम्मी बोलली, खरंच घाम निघतो. सुकलेला पण दाखवेल मी तुम्हाला आणि तळून पण दाखवेल. ठीक आहे. कलर टाकलाय आम्ही त्याच्यात. कोणता कलर टाकलाय दाखवते मी. हे बघा, येलो कलर. आता तुम्ही असं कलरही टाकू शकता, तुम्हाला जो कलर आवडेल तो. आम्ही टाकला येलो आहे आमच्याकडे. आणि शक्यतो हे काम आहे ना तुम्ही सकाळीच करा, म्हणजे वाळेल ते. आणि रात्री तुम्ही लगेच तळू पण शकता. एवढी फास्ट प्रोसेस आहे ह्याची. चांगल्या उन्हात वाळवू शकता किंवा कुणाकडे जागा नसेल तर फॅन खाली पण वाळवू शकता. आता ही कलर वाली टाकते मी बघा. हे बघा आता ग्रीन कलर एकदमच टेस्टी. बघा येल्लो वाली झाली, आता ग्रीन वाली टाकते मी. आणि ह्याला काढायची प्रोसिजर खूप सोपं आहे. त्याचे कडेने आहे ना सुई साईडने घालायचे अशा आतमध्ये, म्हणजे त्याची साईड्स रिकाम्या करायच्या. त्याच्यात आपण पाणी घुसून ते निघतं बरोबर. हे बघा येल्लो वाली किती सुंदर झाले, एकदम सुंदर झाले. दिसायला पण छान आणि बनवायला सोपी. बनवायला सोपी नाहीये, प्रॅक्टिस असली तर सोपी आहे का नाही तर जरा अवघडच. अशा झालेल्या आहेत वाळवल्यानंतर. आणि तळलेले आता मी दाखवू नाही शकणार, बट फायनल रिझल्ट असे होतात. खूप छान होतात हे बघा, कलरच्या गेलेल्या. तर नक्की तुम्ही ट्राय करा. काय अडचण आली तर ऑब्विसली कमेंटमध्ये विचारा मला, मी सांगेन. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. नवीन रेसिपी काहीतरी वेगळं आहे आणि आवडलं ट्राय केल्यानंतर आम्हाला टॅग करा. ओके, बाय बाय.